नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹1,500 जमा झाले आहेत. आपल्या चॅनलवरती नेहमीच अपडेट राहते व ती खरी माहिती असते व आपण सांगितलं होतं की 2-3 दिवसांमध्ये तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार. तर आता बऱ्याचशा महिलांचे म्हणजे आज 4 मे 2025 रविवार आज सुद्धा पैसे जमा झाले आहेत. आपण पोल घेतला होता, त्यामध्ये सुद्धा विचारलं होतं, तर बऱ्याच लाडक्या बहिणींना ₹1,500 जमा झाले आहेत व इथे ऑक्टोबर महिन्याची सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. त्यानंतर कोणत्या महिलांना आज सुद्धा पैसे मिळाले आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर मे महिन्याचं सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा. कोणतेही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व तुम्हाला पैसे जमा झाले आहेत का नाही व किती रुपये जमा झालेत हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तर इथे लाडकी बहीण 10वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का, कोणता जिल्हा, लगेच कमेंट करा. असा आपण एक पोल घेतला होता, त्यामध्ये 75% महिलांना ₹1,500 जमा झाले आहेत. तर आज घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता 3 तासापूर्वी हा पोल घेतला होता. तर लाडकी बहीण 10वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये ₹1,500 जमा झाले आहेत असे 75% महिला म्हणत आहेत व इथे कोणाकोणाला अजून पैसे आले नाही तर चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणारच आहे. कारण थोडंफार पुढे मागे होऊ शकतं. कारण पहिल्या दिवशी जो पोल घेतला होता त्यामध्ये आपण विचारले होते की एप्रिल हफ्ता ₹1,500 जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर तिथे फक्त 41% जे महिला आहेत त्यांना पैसे ₹1,500 आले होते व इथे 59% महिलांना अजून आले नव्हते. आणि जे 22 तासापूर्वी आपण पाहिलं होतं की जो काही पोल घेतला होता त्यामध्ये एकूण पैसे ₹1,500 बघा इथे 69% महिलांना आले होते व 27% महिला म्हणत आहे की आम्हाला नाही आले व पाठीमागील हप्ते सुद्धा 4% महिलांना मिळाले आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना पाठीमागील हप्ते सुद्धा मिळाले आहेत, अभिनंदन. कारण बऱ्याच महिला आहेत की कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे जमा झाले नव्हते, पण आता एकत्रितपणे हे पैसे जमा होत आहेत. व इथे आदित्यताई तटकरेंनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण ट्विटरद्वारे जो काही व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील जे महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर आज रविवार आहे, बऱ्याच जणांना वाटेल की हे पैसे जमा होतील का नाही, तर बरेचसे मेसेज आले आहेत, कमेंट आले आहेत. कोण मला कमेंट करून सांगत आहे, मेसेज करून सांगत आहेत की आम्हाला पैसे जमा झाले आहेत. आज सुद्धा म्हणजे रविवार असून सुद्धा पैसे जमा झाले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे जमा झाले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. कोणता जिल्हा आहे तो सुद्धा सांगायचा आहे. व आज जो पोल घेतला होता त्यामध्ये तर डायरेक्ट 75% महिलांना पैसे मिळाले आहेत. तर अजूनही जे काही पैशाचे वितरण आहे सुरू आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. काहींनी कमेंट करून सुद्धा सांगितलं आहे की रुपाली कारंडे 10वा हप्ता एप्रिल मिळाला, डोंबिवली पूर्व यांना खूप खूप अभिनंदन. नाशिकला सुद्धा मिळाले आहेत, ठाण्याला सुद्धा मिळाले आहेत. पण आता दिव्या जाधव आहेत, त्या म्हणत आहे की सातारा जिल्हा मिळाले नाहीत, तर त्यांना सुद्धा लवकरच मिळतील ही अपेक्षा आहे. व तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे पैसे आहेत कुठेही जाणार नाही, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जसे की आपण पाहिलं की एप्रिल महिन्याचा हप्ता जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता होता तो 2 ते 3 दिवसांमध्ये सांगितलं होतं व तसे पैसे वितरण होण्यास सुद्धा सुरू झाले आहेत. व आज 4 मे आहे, रविवार आहे, तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. कारण जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे येत आहे. त्यामुळे इथे काय होते की डायरेक्ट खात्यात तुमच्या पैसे येत आहे, त्यामुळे मधल्यामध्ये गायब व्हायची सुद्धा काही प्रश्नच येत नाही. पण कोणाला पैसे मिळत आहे, जे पात्र महिला आहेत, जे पात्र महिला आहेत त्यांना हे पैसे मिळत आहेत. पात्र म्हणजे काय की तुमचं 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न आहे ते जास्त नसू नये, कमी असावं. हे सुद्धा सांगितलंय की 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जर जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहे. तुमच्याकडे फोर व्हीलर जर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे तर तुम्हाला हे पैसे कोणाला मिळणार आहे, जे पात्र महिला आहेत. आता कोणी कोणी ऑक्टोबरमध्ये सुद्धा अर्ज केला होता, तर आता बरेच जण म्हणत आहेत की ऑक्टोबरमध्ये आम्ही अर्ज केला आहे पण आम्हाला पैसेच मिळत नाहीत. पण फुल प्रूफ आहे. इथे सुद्धा आपण एक पोल घेतला होता, त्यामध्ये विचारलं होतं की ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांनी अर्ज केला होता, ऑक्टोबर महिन्यात अर्ज केलेल्या बहिणींना पण पैसे आले आहेत, तुम्हाला आले आहेत का, तर इथे 72% महिलांना पैसे आले आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात ज्यांनी अर्ज केला आहे तेव्हा सुद्धा आपण अपडेट दिली होती की नक्कीच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. व ऑक्टोबर महिन्यातल्या महिलांना सुद्धा म्हणजे मागचे 8वा 9वा 10वा हप्ता जमा झाले आहेत. विथ प्रूफ आहे, आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं की हे पैसे जमा होत आहे. तर आता मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार, आता मे महिन्याचे पैसे त्याबाबत कोणतेही अपडेट नाही, पण लवकरच आपल्या चॅनलवरती त्याच्या बाबतीत अपडेट येणार आहे.
की मे महिन्याचे पैसे मे महिन्यातच भेटतील का एप्रिलचा आता मिळाला तर तुम्हाला पुढे जाऊन कधी मिळणार हे सुद्धा एक प्रश्न आहेत. आता एप्रिलचा उशीर का झाला तेव्हा सुद्धा आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की एप्रिल महिन्याचे पैसे मिळण्यासाठी उशीर का झाला. तर मार्च महिन्यामध्ये काय होतं की फायनान्शियल इयर एंडिंग असतं, फायनान्शियल सगळं ते क्लोजिंग असतं, त्याच्यामुळे ते पूर्ण चेक करावं लागतं. त्यानंतर हे काही कामकाज आहे पुन्हा एकदा फायनान्शियल इयर सुरू होण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यामुळे मे महिन्यात पैसे जमा झाले आहेत एप्रिल महिन्याचे. शक्यता आहे की मे महिन्याचे पैसे सुद्धा मे महिन्यामध्येच भेटेल, कारण आता मदर्स डे सुद्धा, इंटरनॅशनल मदर डे आहे ते सुद्धा जवळ येत आहे. मग त्यावेळेस तुम्हाला लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मिळू शकते का हे सुद्धा आपण वाट पाहूया. पॉझिटिव्हली घ्या, कारण लाडक्या बहिणींना कोणतेही फसवणूक होत नाही. सध्या तरी पैसे मिळत आहेत. 2100 रुपये बाबत सुद्धा निर्णय होऊ शकतात. 2100 रुपये तुम्हाला लवकरच मिळू शकतील अशी अपेक्षा आहे, पण सध्या 1500 रुपये आपल्याला शासन देत आहे. जसे की त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना ज्यांना गरज आहे त्यांना लाडकी बहीण आहे तर पैसे मिळतच आहे. तरी त्याचे पात्र महिला आहे त्यांना मिळत आहे. आता काही महिलांना काय होतं की जुलैपासून पैसे मिळाले आहेत, म्हणजे जुलैपासून पैसे मिळाले आहेत, पण जानेवारीपासून पैसे बंद झाले आहेत. का बरं? कारण हे काही जी आपण पात्रता बघितली होती, तुम्ही बसले नाही, त्यामध्ये चेकिंग झाली, त्याच्यामुळे तुमचे पैसे बंद झाले असू शकतात. तर लाडक्या बहिणींनो नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ महत्त्वाचा आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा, टेलिग्राम ग्रुप आहे त्याला सुद्धा नक्कीच जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद.